पेठवडगावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मीचा पालखी सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. देवीची पालखी पारंपरिक पद्धतीने मंदिरातून निघाली. मार्गावर हजारो भाविकांनी जयघोष करत पालखीचे स्वागत केले. ढोल ताशा, लेझिम, भजनी मंडळे तसेच महिलांच्या ओवाळणीने सोहळ्याला अनोखे स्वरूप प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे या पालखी सोहळ्याला तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. पालखी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर सालाबादप्रमाणे पायघडी ग्रुपच्या वतीने देवीच्या पालखीसमोर पायघड्या घालण्यात आल्या. जसजशी पालखी मार्गावरून पुढे येऊ लागली तशी स्थानिक महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी शहरातील रस्ते सुद्धा फुलून गेले होते. तसेच वेगवेगळ्या मंडळांनी देवीच्या पालखीचे स्वागत दिमाखात केले. पानमळा परिसरामध्ये खंडोबा ग्रुप, वखार ग्रुप यांनी प्रसादाचे वाटप केले. पुढे गणपती मंदिरापासूनच हजारो भाविकांनी अक्षरशः तुडुंब गर्दी केली होती. पालखी हजारे कॉर्नर येथे आल्यानंतर मंडळांच्या वतीने दूध व आईस्क्रीम वाटप करण्यात आले. यामध्ये वासोटा फाउंडेशन व इतर मंडळांचा समावेश होता. तसेच सचिन चव्हाण युवा शक्ती मार्फत दूध वाटप व देवीची आरती करण्यात आली. हनुमान रोडवर संयुक्त शाहू तालीम यांच्या वतीने देवीची अत्यंत सुबक प्रतिकृती साकारण्यात आली होती. तसेच साथीदार युथ फाउंडेशन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचा सुंदर देखावा साकारण्यात आला होता. हनुमान मंदिर जवळ सौ विद्याताई पोळ यांनी पालखीचे स्वागत केले. हजारे कॉर्नर ते घुमट चौक येथील वाद्याधीश ढोलताशा पथक तसेच धनगरी ढोल वादनाने अवघा परिसर दणाणून गेला होता. घुमट चौक येथे महालक्ष्मी, अवघड खान व विठ्ठल बिरदेव यांच्या 3 पालख्यांची भेट झाली व आरती झाल्यानंतर बोरुड गल्ली, नुक्कड कॉर्नर, चिंगळे गल्ली व गाव चावडी तेथून थेट यादववाडा या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. रात्रभराच्या नगर प्रदक्षिणेनंतर पालखी सोहळा संपन्न झाला. शहर फुलांनी सजले होते, वातावरण भक्तिमय झाले होते आणि देवीच्या चरणी भाविकांनी आपल्या मनातील भावना अर्पण केल्या. या सोहळ्यामुळे वडगाव नगरीत दिवाळीपेक्षाही मोठा उत्सव अनुभवायला मिळाला. मैदानी खेळ, रावण दहन हे देखील विशेष आकर्षण ठरले.